31 मेला आम्ही हास्यजत्राची टीमचं नाटक घेऊन येतोय. सेम लॉ गार्डनलाच असेल. दुसरं आमचं अभंग रिपोस्ट जे आम्ही चला वारीला जाऊया या बॅनर खाली आम्ही त्यांचा प्रोग्राम आणतोय. जेन्युइनली सांगतो, हे रिमिक्स नाही आहे, हे अभंग रिमिक्स नाही आहे. त्यांनी रिक्रिएट केलेलं आहे. जे अभंग आधीचे जे फक्त पखवाजवरती होत होते, ढोल ताशावरती होत होते, त्यांनी रिक्रिएट केले जे आत्ताच्या यूथला हवेत. परत सांगतोय, जे म्हातारे नाही म्हणू शकत, जे एजड व्यक्ती आहेत ते लोक आम्ही जेव्हा तिकडे आम्ही आणलेले, ते लोक जे म्हणजे अक्षरशः जेमतेम त्यांना पकडून उभं राहू शकत होतं, ते लोक सीटवरतून स्वतः उभे राहिले, नाचून गेले. इतका त्यांनी धमाल प्रोग्राम केलेला होता. सो तुम्ही पण नक्की तो एकदा अनुभव घ्या एकदा. आम्ही एवढंच सांगू, एकदा अनुभव घेतला तर कळेल की तो कसा प्रोग्राम आहे. 21 जून नंतर डायरेक्ट आम्ही प्रोग्राम आणतो. 25 ऑक्टोबरला रविवारच आहे. देवबाभळीचं ज्यांचं प्रोडक्शन आहे, भद्रकाली प्रोडक्शन, त्यांचं आता करुणाष्टकेचा दमदोकर चाललाय. सो करुणाष्टकेशी आमचं बोलणं चालू आहे. सो त्यांचे डेट्स क्लिअर झाले. पुढच्या 10 दिवसात त्यांचे डेट क्लिअर होतील. सो ते आमचं 25 ऑक्टोबरला ते इकडे असेल. आम्ही ऑलरेडी डेट डिक्लेअर करून दिलेले आहेत. आमचा 4था प्रोग्राम आयदर डिसेंबर नाहीतर जानेवारी आणि 5वा प्रोग्राम आयदर फेब्रुवारी और मार्च असं येणार. या अख्ख्या वर्षात आमचा हा शेड्यूल आहे. प्लस नुसतंच एवढं वर्षाचे 5 प्रोग्राम नाही, तर मुंबई पुण्याला खूप चांगले कवितेचे प्रोग्राम, डान्स फ्युजनचे प्रोग्राम, दुसरे पण भरपूर असे फ्युजन प्रोग्राम चालू असतात जे आपल्या इकडे येतच नाही. आणि त्याच्यामुळे आत्ताचं जे करंट यूथ आहे त्यांना आपल्या मराठी भाषेबद्दलचं जे कल्चरल जे आहे ओढ ती लागत नाही. सो आम्ही दरेक पॅरेंट्सला रिक्वेस्ट करतोय, तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन आले तर त्यांना गोडवा लागेल. जर तुम्हाला एक्सपिरियन्स करायचा असेल तर आम्ही असं वाटत असेल की मी हे कमर्शियली बोलतोय, मी एकच तुम्हाला क्वेश्चन सांगतो. तुम्ही तुमच्या मुलांना सांगा की भाई मला 10 बॉलिवूड कलाकारांची नावं सांगतो, 20 सांगेल. बट फक्त 5 मराठी कलाकारांचे नावं सांगतो, विचार करेल की कुठलं होतं. त्याला फेसनी 1-2 लक्षात येतील, नाव नाही बोलू शकणार. का सगळ्यांची चूक आहे. आम्हाला हा प्रयत्न आहे, आपल्या मराठी आत्ताच्या यूथला पण मराठी कलाकारांची नावं माहिती असायला हवी. नावं नुसती फेसनी ओळखायला नाही पाहिजे, नावं माहिती असायला हवी. बस हाच आमचा प्रयत्न आहे.